नमस्कार. आपण आज शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये आपण आज कटुरले बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच कटुरला कशाला म्हणतात. ते कटुरल्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप मस्त असते, खूप ताकदवर भाजी असते मित्रांनो कटुरल्याची. ते आपण आता या व्हिडिओमध्ये कटुरले कसे तोडतात ते पाहणार आहोत. मी आणि माझा मित्र चंद्रनाथ भाऊ आम्ही दोघं कटुरले तोडायला निघालो आहे. आता हा बघा मित्रांनो, कटुरलाचा वेल आहे आणि याला कटुरले नाही आहे. आपण पुढच्या वेलाकडे जाऊया. आपण आता पुढच्या वेलाजवळ आलो आहे. याला पण कटुरले काही दिसत नाही आहे. आपल्याला ज्या वेलाला कटुरले आहेत तो वेल आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी वेल सापडला आहे, त्याला कटुरला आहे. ते बघा, चंद्रनाथ भाऊने कटुरलं एक तोडलं आहे, एकच सापडले आपल्याला त्याला. आपण अजून थोडं पुढे जाऊ. या ठिकाणी आपल्याला बरेचसे कटुरले दिसत आहे. चंद्रनाथ भाऊ कटुरले आता तोडताय आणि इथले कटुरले तोडणं झाले की आपण परत पुढच्या वेलाकडे जाणार आहोत. वेल तर खूप मोठा आहे पण मग कटुरले काही दिसत नाही त्याला. चला आपण पुढच्या वेलालाच कटुरले बघू. आता एक दोन सापडलं असं वाटतं मला. मित्रांनो, या वेलाला बरेच कटुरले या ठिकाणी मला दिसत आहे. ते आपण या ठिकाणी कसे पाहायचे ते पाहू. कटुरले मित्रांनो त्या पानामध्ये लपलेले असतात, त्याच्यामुळे आपण बाहेरच्या बाहेर पाहतो. त्यांना जरा खाली वाकून जर बघितलं तर ते कटुरले आपल्याला लगेच दिसतात. त्यासाठी मित्रांनो, कटुरले तोडताना सर्व वेल वरती करून पाहायचे. म्हणजे वेला असा तुटेल नको मित्रांनो, नाहीतर मग ते वेलाचं नुकसान होतं आणि आपल्याला परत तिथे कटुरले दिसत नाही, कारण तो वेळ वाईन जातो. त्यामुळे जरा सांभाळून कटुरले तोडायचे. परत आपल्याला त्या वेळेला कटुरले दिसले पाहिजे.
या ठिकाणी आपल्याला बरेच कटुरले सापडले आहे आणि आता आपण किती कटुरले तोडले ते पाहून घेऊ. मला वाटतं किलो 2 किलो झाले असेल ते. आणि आता आपण पुढच्या वेलाकडे जाऊ. मला इथे अजून 2-3 कटुरले दिसले, तेवढे आपण तोडून घेऊ. नंतर पुढच्या वेलाकडे आपण जाऊ. कटुरले पाहायच्या वेळेस मित्रांनो खाली पाहून चालायचं. कारण काय होतं, आपण कटुरल्याकडे लक्ष देतो आणि आपल्याला खाली आपल्या पायामध्ये खाई पण अटकतं. त्यासाठी आपण खाली पाहून चालायचं. कारण काय असतं मित्रांनो, अडीअडचणमध्ये आपल्या पायामध्ये काटे घुसू शकतात आणि आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे खाली पाहून चालायचं. या ठिकाणी बरेच कटुरले आपल्याला दिसत आहे मित्रांनो. काय आहे ते आरणीचा वेल आहे, त्याच्यामुळे आपल्याला कटुरले जरा बारीक नजरेनं बघावं लागणार आहे. आपण चांगली बारीक नजर लावून कटुरले पाहूया. मला दिसत आहे इथं, पण ते कटुरले थोडे उंचीवरती आहे, तर आपल्याला कुठलं तरी काहीतरी काडीचा म्हणा, छत्रीचा म्हणा, काहीतरी आपल्याला सहारा घेणं पडेल, तेव्हा आपल्या त्या कटुरल्यापर्यंत हात पोहोचेल. मला इथे खाली पण बरेच कटुरले दिसत आहे. आपण पहिले खालचे कटुरले तोडून घेऊ, त्याच्यानंतर वरचे बघू. खूप उंचीवरती आहे, तर आपल्याला छत्रीचा सहारा घेऊन तो वेल खाली आणावा लागेल. खाली आणल्यानंतर मग आपल्याला ते कटुरले तोडणं पडतील. तर आपण आता छत्री हातात घेतली आहे आणि जो उंचीवर वेल आहे तो वेल आपण खाली करून घेऊ. हे बघा, मी तो वेल आता खाली करतोय आणि त्याच्यानंतर आपण त्याला जेवढे बी कटुरले असले तेवढे कटुरले आपण तोडून घेऊ. त्याला बरेच कटुरले आहे, पण थोडं उंचीवरती आहे, त्याच्यामुळे आपल्याला छत्रीचा सहारा घेणं पडला. तर मी आता वेल पकडणार आणि आता कटुरले तोडून घेतो. त्याला जेवढे पण असले तेवढे. मित्रांनो, तुम्ही काडीचा पण सहारा घेऊ शकता.
मला या ठिकाणी काळी सापडली, त्याच्यामुळे मी छत्रीच्या सहाऱ्याने कटुरल्याचा वेल खाली बोलला आणि कटुरले तोडत आहे आता. मित्रांनो, कटुरलं हे असं एक फळ आहे की ते आपल्याला वर्षातून फक्त एक वेळा खायला भेटतं. त्याच्यासाठी लोक त्याला खूप आवडीने खातात. तर या ठिकाणचे कटुरले सर्व तोडून संपलेले आहे मित्रांनो. मित्रांनो, आपले आता कटुरले तोडून झाले आहे आणि आता माझे सर्व पाय गाऱ्यामध्ये भरून गेले. तर ते मी आता पाय धुवायला जातो आहे आणि त्याच्यानंतर मी आता घरी निघणार आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा.